आत्ताचं जे वय आहे 10 आणि ह्याच्यामध्येच पिरियड्स यायला लागले आहेत, तर आईने नक्कीच मुलींना आधीच कल्पना द्यायला पाहिजे. म्हणजे डाएट जे आहे ना, ते खूप जास्त चेंज झालेलं आहे. लहान मुलं खूप जास्त जंक फूड खातायत आणि त्याच्यामुळे मग त्यांचं शरीरयष्टी थोडंसं लठ्ठपणाकडे किंवा स्थूलतेकडे, वजन जास्त वाढतंय मुलींचं आणि त्या वयामध्येच मोठ्या दिसायला लागल्या आहेत. अशा करेक्ट. गोष्टी सुद्धा आपल्याला दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरती अनावश्यक केस जास्त वाढायला लागतायत. हे सगळे हॉर्मोनल चेंजेस होण्यामागे 2 महत्त्वाची कारणं आहेत. एकतर मोबाईलचा यूज सुद्धा फार जास्त वाढलेला आहे आणि या गोष्टींमध्ये कधी त्याच्यामध्ये स्क्रोल करता करता काही गोष्टी न बघण्यासारख्या असतात त्या सुद्धा येतात. यामधून सुद्धा बरेचसे हॉर्मोनल चेंजेस होतात अच्छा, आणि म्हणजे जर मुलांनी चुकून काही एडल्ट कंटेंट पाहिला, राइट. तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या शरीरात बदल होऊ येस. शकतो? अगदी, अगदी होऊ शकतं. सगळ्यांनी इथे लक्ष असू द्या. कारण आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण लहान मुलाच्या आरोग्याविषयी, त्यांच्या ग्रोथविषयी बोलणार आहोत. खूप महत्त्वाचा विषय आहे आणि याच निमित्तानं आपल्यासोबत आहे आयुर्वेदाचार्य डॉक्टर सोनाली सावंत. खूप खूप स्वागत आहे मॅम तुमचं. थँक यू. पालकांना असे सतत कंप्लेंट्स असतात की हा जेवत नाही, ह्याची हाईट वाढत नाही, याचा फोकस नाही. तर या सगळ्या गोष्टी आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण याबाबत बोलणार आहोत, याबाबत नक्की. सोल्युशन देणार आहोत. आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं की गर्भसंस्कार हे किती महत्त्वाचे आहेत. कारण जेव्हा बाळ पोटात असतं, गर्भात असतं आणि तेव्हा त्याला जे संस्कार दिले जातात, त्यावरूनच आपल्याला एक छान, हुशार, एक हेल्दी बाळ हेल्दी बाळ. आपल्याला सहज मिळू शकतं. तर गर्भसंस्कार आणि त्याचं महत्त्व याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं. नक्कीच. पहिलाच प्रश्न खूपच सुंदर आहे. म्हणजे बघा आपल्याला जर एक सदृढ आणि हेल्दी बाळ हवं असेल, तर त्याचं जी पायरी आहे ना, ती गर्भसंस्कार किंवा बीजसंस्कार म्हणजे आईकडून ओवम येत असतं, वडिलांकडून स्पर्म असे हे 2 फॅक्टर एकत्र येतात, तेव्हा गर्भ किंवा एम्ब्रिओ बनत असतो आणि जेव्हा हे बीज म्हणजे हे दोन्ही बीज जर हेल्दी असणार आहेत, तर नक्कीच एक छान असं एम्ब्रिओ तयार होणार आहे त्याच्यापासून. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. तर जेव्हा पण आपल्याकडे एखादा कपल जेव्हा प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी ॲडवाईस मागायला येतात, तेव्हा आपण ह्या दोघांचं सुद्धा बीज व्यवस्थित बनावं यासाठी काही औषधं त्यांना देतो, काही पंचकर्म म्हणजे डिटॉक्सिफिकेशन त्यांच्याकडून करवून घेतो आणि ह्याचाच रिझल्ट म्हणजे बीज चांगलं होतं आणि त्या बीजाचा संयोग व्यवस्थित होतो. प्रेग्नन्सी राहण्यामध्ये काही प्रॉब्लेम होत नाही आणि तू जसं बोलली गर्भसंस्कार. आता जेव्हा हा हेल्दी एम्ब्रिओ तिकडे एम्बिड होतोय त्या हेल्दी युटेरसमध्ये, तेव्हा मग त्याच्यावरती गर्भसंस्कार करणं हे खूपच गरजेचं असतं, की त्याच्यामध्ये मग आपण बाळावरती त्याच्या आईला चांगला आहार, आईला चांगली औषधं, कारण ती नाळेतून शेवटी बाळाकडे जाणार आहेत. तर गर्भसंस्काराच्या 3 पायऱ्या आहेत. एक म्हणजे आईचा आहार खूप चांगला हवा, तिचा एक्झरसाइज म्हणजे काही प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेचिंग सांगितलेले आहेत, काही योगा आणि प्राणायामसारख्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या बाळाला चांगलं ऑक्सिजन द्यायला सुद्धा मदत करतात. तर या सगळ्या गोष्टी गर्भसंस्कारात येतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बाळावरती संस्कार. मग ते म्युझिकने असेल किंवा ओंकाराच्या आवाजाने असेल किंवा आईने वाचलेली एखादी छानशी शिवराजांची गोष्ट असेल, खरंय. तर या सगळ्या गोष्टी या गर्भसंस्कारात येतात. आणि या सगळ्याचा एकत्रित इफेक्ट एवढा सुंदर दिसतो. म्हणजे झालेलं जे बाळ असतं ते हेल्दी असणार, त्यामुळे मग तुम्हाला त्याला सतत डॉक्टरकडे न्या किंवा त्याच्या इम्युनिटीसाठी सतत काळजी करा, हे करण्याची गरज नाही अच्छा. पडत. पण त्यामुळे मग मॅम, असं आपण काय काय गोष्टी करू शकतो की आपल्याला असं एक हेल्दी आणि छान हुशार बाळ होईल? तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असं तुम्हाला वाटतं? येस. आई आणि वडील दोघांचं पण ह्याच्यामध्ये कंबाईन हे एफर्ट्स पाहिजे असतात. आणि मेनली आईला घ्यावे लागतात, कारण की शेवटी बाळ तिच्याकडे एम्बेड होणार आहे किंवा तिच्या गर्भाशयामध्ये रुजणार आहे. तर तिने बाहेरचं खाणं अव्हॉइड करायला पाहिजे. स्वतःचं डाएट, स्वतःची लाईफस्टाईल, ह्या सगळ्याच चेंजेस तिच्यामध्ये तिने करून घ्यायला पाहिजे. जागरण टाळलं पाहिजे. शिवाय आउटसाईड फूड फार नाही खाल्लं पाहिजे. तेलकट, मसालेदार पदार्थ म्हणजे आयुर्वेदामध्ये ना डाएटसाठी सुद्धा सात्विक, राजसिक, तामसिक असं वर्णन आलेलं आहे. तर जेवढं तुम्ही सत्वगुणात्मक ज्या गोष्टी म्हणजे फ्रेश जेवण, गरम जेवण, शिवाय तिने चांगली चांगली फळं खाल्लेली आहेत
किंवा ड्रायफ्रूटचं प्रमाण व्यवस्थित आहे. शिवाय आम्ही काही गोष्टी खास प्रेग्नन्सीसाठी ॲडवाईस करतो, जसं की शतावरी कल्प आहे. हम्म. या सगळ्या गोष्टी जर तिने व्यवस्थित स्वतःच्या आहारामध्ये ठेवल्या, तर ऑब्व्हियसली त्याचा इफेक्ट हा बाळावरती जाणारच आहे. त्यामुळे हे एक महत्त्वाचं आहे, की जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही सल्ला घेऊ शकता, की आता बाळ आपलं राहिलेलं आहे, तर त्याच्यासाठी आपण अजून काय-काय छान-छान गोष्टी करू शकतो. मग त्याच्यामध्ये आहार, विहार आणि एक्सरसाइज अशा तिन्ही फॅक्टर्सचा येतो संबंध. पण अनेकदा असंही बघितलं जातं की जेव्हा आई खूप स्ट्रेसमध्ये असेल तर त्याचेही दुष्परिणाम त्या बाळावर होऊ शकतात. हो, सगळ्यात महत्वाचं हे आहे की आईने स्ट्रेस पासून लांब राहणं. राइट. पण अनेकदा अनेकांच्या घरी तशी कदाचित सिच्युएशन हो, नसेल किंवा वेगवेगळ्या परिस्थिती असू बरोबर. शकतात. तर अशा वेळेला त्या आईनं आपलं म्हणजे तिने कसं काय ती कशी आनंदी राहू शकते असं तुम्हाला वाटतं? अ, आता हे एक तर स्वतःहून प्रयत्न करणं तर मग तिथे आलंच आहे. शिवाय जर नाहीच होते, की आपल्या आजूबाजूची सिच्युएशन व्यवस्थित नाहीये, तर त्यामध्ये तिने ॲटलीस्ट त्या सिच्युएशनपासून दूर असं म्हणजे स्वतःसाठी एक किंवा बाळासाठी एक थोडासा वेळ देणं हे नक्कीच गरजेचं आहे. कारण कसं आहे माहिती आहे, की हा वेळ परत येणार नाहीये. बरोबर. त्यामुळे त्यावरती काम करणं खूपच गरजेचं आहे. आणि जवळच्या वैद्यांचा सल्ला घेऊन थोडंसं काउन्सिलिंग करून घेणं किंवा त्या काही औषधं आहेत जी मनावर जाणारी आहेत. आयुर्वेदामध्ये तगरसारखी वनस्पती आहे, ब्राह्मी आहे, शंखपुष्पी, ज्येष्ठमध आहे. या गोष्टी बाळासाठी सुद्धा खूप छान अफेक्ट करतात, बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि शिवाय आईला सुद्धा ते कामनेस आणि हे देण्यासाठी सुद्धा खूप छान मदत करतात. सो त्याचं तर सेवन तिने त्याची करायचंय. येस, आतून घेण्याची औषधं असतात, जी मनावर काम करतात आणि मग हा स्ट्रेस थोडा तिचा कमी तरी ॲटलीस्ट राहू शकतो. तर त्यासाठी काही औषधं असतात, जी बाळाच्या ग्रोथसाठी सुद्धा हेल्प करू शकतात, त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि शिवाय आईचा स्ट्रेस कमी राहायला नक्कीच याने मदत होऊ शकते, अशी औषधं. त्याच्यामध्ये शतावरी सुद्धा आहे. नक्कीच. आणि म्हणजे आता गर्भसंस्कार केल्यानंतर जेव्हा तुम्हाला एक छान हेल्दी बाळ होतं, येस. त्यानंतर त्या बाळावर पण तर संस्कार करणं हो, खूप महत्वाचं आहे. हो. मग कशा पद्धतीनं एखाद्या नवीन जन्मलेल्या बाळावर, एका न्यू बॉर्न बेबीवर कशा पद्धतीनं संस्कार केले जाऊ शकतात असं येस. तुम्हाला वाटतं? आयुर्वेदामध्ये ना काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग अशा ना ज्या 8 शाखा सांगितल्यात ना, त्याच्यामध्ये बाल म्हणजे बालरोगाचं अगदी छान विस्तृत वर्णन आहे. तर काश्यप म्हणून ऋषी होते. त्यांनी काश्यप संहिता सुद्धा खास मुलांच्या आरोग्यासाठी लिहिलंय आणि ह्याच्यामध्ये ना षोडश संस्कार म्हणजे 16 संस्कार आहेत. त्याच्यामध्ये मग बाळ जन्माला आल्यानंतर त्याला सुवर्णप्राशन देणं आहे. शिवाय त्याचं कान टोचण्याचा कर्णवेधन संस्कार आहे. शिवाय अन्नप्राशन संस्कार आहे. तर असे वेगवेगळ्या संस्कारांचं त्याच्यामध्ये म्हणजे वर्णन आलेलं कान आहे. टोचणं ह्याला येस. एक वेगळं महत्व आहे. कर्णवेधन म्हणजे संस्कार. येस. हल्लीच्या कदाचित पालकांना ते हो. पटत नसतं बऱ्याचदा राइट. काही गोष्टी, की एवढंसं हो. बाळ आहे तर कशाला कान टोचायचे. तर त्यामागेही महत्व काही आहे? हां, आयुर्वेदामध्ये सांगितलंय की कर्णवेधन संस्कार एक साधारण 2 ते 3 महिन्याच्या बाळामध्ये केलं पाहिजे आणि जो तो पाळीचा जो तो हे असतं ना, म्हणजे आपण जसे ॲक्युपंक्चर वगैरेमध्ये कसे पॉइंट्स असतात, तर हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट असतो की तो तिकडे पिअर्स झालं पाहिजे. त्याचे मग चांगले पॉझिटिव्ह इफेक्टच बाळावरती येतात. तर व्हेरी जो मी तुला सुवर्णप्राशन संस्कार बोलली ना, हा अतिशय महत्त्वाचा आहे. सुवर्ण असं डिरेक्टली दिलं जात नाही. म्हणजे आता लोकांना वाटतं, की मेटल फॉर्मेशनमध्ये देणार आहे का? तर नाही, त्याच्यावरती भरपूर संस्कार केले जातात. सुवर्णाचे खूप छान असे गुणधर्म आयुर्वेदामध्ये अगदी पूर्वापार सांगितलेले आहेत, की ते बाळांच्या इम्युनिटीसाठी मदत करतं. शिवाय त्यांचं कांती चांगलं करायला म्हणजे त्यांचं कॉम्प्लेक्शन चांगलं करायला मदत करतं. शिवाय त्यांची इम्युनिटी तर छान राहतेच त्याच्यामुळे. तर या सगळ्या गोष्टी सुवर्ण प्राशन संस्कारमध्ये आलेल्या आहेत आणि ते सुवर्णसिद्ध तूप असं ते बनवावं लागतं, ज्याच्यामध्ये वच्यासारख्या वनस्पती असतात आणि जन्मलेल्या बाळाला अगदी एकच ड्रॉप तो त्याच्या जिभेवर टाकायचा असतो आणि मोस्टली पुष्य नक्षत्राला ते सुवर्णप्राशन केलं जातं आणि दर महिन्याला मग बाळाला अगदी तो 14 वर्षाचा होईपर्यंत हे सुवर्णप्राशन संस्कार रेग्युलरली जर केलं, तर त्याला ते वारंवार होणारा सर्दी, खोकला, ताप या सगळ्या गोष्टींपासून तो लांब राहू शकतो.
म्हणजे बेसिकली एक प्रकारे तुपासारखं हे येस, एक औषध आहे. येस. मेडिकेटेड घी आपण म्हणू. मेडिकेटेड मेडिकेटेड घी तूप. जे तर रेग्युलर ते बेसिसवर आपल्याला मुलांना द्यायचंय, की येस, जेणेकरून त्यांना त्याचे फायदे मिळतील, येस. नक्कीच. कमी आजारी कमी पडतील. आजारी पडतील. तर तो सुवर्णप्राशन संस्कार आयुर्वेदामध्ये खूप इम्पॉर्टंट सांगितलाय. आपल्या क्लिनिकमध्ये पण माझ्याकडे असे बरेच रिव्ह्यू आहेत, की ना जे रेग्युलर आता माझ्याकडे 200 मुलं येतात, जी रेग्युलर सुवर्णप्राशन घेतात आणि त्यांच्या आई-वडिलांचे फीडबॅक असे असतात ना, की मॅडम जेव्हापासून सुवर्णप्राशन सुरू केलं ना, तेव्हापासून तो सतत सर्दी, खोकला, ताप हे त्याला होतच नाहीये. त्यामुळे एवढे छान रिझल्ट आणि आपल्याकडे असे केस स्टडीज आहेत, की सुवर्णप्राशन दिलं आणि मुलांमध्ये एवढा छान चेंज झालाय त्यांच्या इम्युनिटीमध्ये स्पेसिफिकली. क्या सो बात आहे. तो संस्कार बाळांमध्ये आपण अगदी जन्मल्यापासून जर सुरू केला ना, तर खूपच छान आहे. सो जन्मल्यापासून किती वर्षापर्यंत आपल्याला हे अगदी द्यावं? न्यूबॉर्न बेबीपासून ते 14 वर्षापर्यंत आपण सुवर्णप्राशन संस्कार करू शकतो आणि दर महिन्याला हे दिलं जातं. हं, हं, हं. पण जसं तुम्ही म्हटलत म्हणजे हल्ली सर्दी, खोकला हे येस. सगळं इतकं कॉमन हो, झालंय लहान हो. मुलांमध्ये. पण मग ह्याची काय कारणं अशी हं. तुम्हाला वाटतात आणि यावर येस. काय सोल्युशन आहे? हो. पहिलं तर आहे ना मुलांचं डाएट आणि त्यांचं लाईफस्टाईल खूप चेंज झालंय. जसं आपल्यामध्ये सुद्धा चेंजेस झालेत ना डाएट आणि लाईफस्टाईल तसं मुलांमध्ये पण झाले आहेत. म्हणजे जंक फूड खाण्याचं प्रमाण असेल, तर आयुर्वेदामध्ये सांगितलं की चीज, पनीर आणि जे काही जंक फूड आहेत ना बर्गर वगैरे सारख्या गोष्टी असतात, या क्लेद करणाऱ्या आहेत. म्हणजे जास्त कफवर्धन करणाऱ्या गोष्टी आहेत. तर या गोष्टी थोड्याशा आपण अव्हॉइड केल्या पाहिजेत मुलांसाठी. अगदी कधीतरी ठीक आहे, पण रेग्युलर बेसिसवरती जे मुलं हे खातात ना, चिप्स असतील, जास्त सॉल्टी पदार्थ असतील किंवा मी सांगितलं तसं चीज, पनीर किंवा प्रोसेस फूड आपण म्हणतो ना, ते जास्त प्रमाणात त्यांच्या खाण्यामध्ये येत असतील, तर त्यांची इम्युनिटी लो होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीझनल चेंजेस. मग हं. सीझनल चेंजेस साठी सुद्धा त्यांना प्रतिकार करण्याची क्षमता यावी लागते. आता 2 गोष्टी आयुर्वेदात सांगितल्या आहेत. सहज इम्युनिटी असते आणि एक असते ती ॲक्वायर्ड. आता सहज म्हणजे काय? आपल्या आई-वडिलांच्या जीन्समधून किंवा हेरिडिटरीमधून आपल्याला एक छान अशी इम्युनिटी मिळते. हां, म्हणजे एखाद्या मुलाला लगेच सर्दी होते, तर दुसरा तेच खात असेल, पण त्याला नाही होत नाही असं होत. आपण हां. ऑब्झर्व्ह करतो. हं. तर ही त्याला मिळालेली सहज अशी इम्युनिटी आहे, जी त्याच्या आई-वडिलांच्या जीन्समुळे मिळालेली आहे. तर आपण जसं आधी डिस्कस केलं, की गर्भसंस्कार आणि बीजसंस्कार, तर हे जर व्यवस्थित झालं असेल, तर मग हां. हा बाळ नक्कीच हेल्दी असणार आहे. हं, हं. आता दुसरा आहे जो सतत आजारी पडतोय, तर त्याला आपल्याला स्वतःला ॲक्वायर्ड म्हणजे आपल्याला ठरवून त्याला काही इम्युनिटी वाढवणारी औषधं द्यावी लागतात. त्याच्यामध्ये काही औषधच असतील किंवा मी सांगितलं तसं डाएट चेंजेस आपण करू शकतो, की त्याच्या खाण्यामधलं जंक फूडचं प्रमाण कमी करू शकतो. शिवाय रसायनकल्प म्हणजे च्यवनप्रकाशसारखी औषधं आहेत. च्यवनप्रकाश रेग्युलर अशा मुलांना दिलं तर सतत होणारे हे आजार आहेत ना, तर ते नक्कीच टाळता येतात. शिवाय सुवर्णप्राशन आहे, जे आपण मगाशी डिस्कस केलं. तसं सुवर्णप्राशन आहे, ते सुद्धा सतत होणाऱ्या आजारांपासून त्यांना लांब ठेवू शकतं. बाकी गोष्टी आहेत, जे म्हणजे आईला आपण सांगतो, की घरामध्ये धूपन करत राहा. जेव्हा पण सीझन चेंजेस होतात, बॅक्टेरियांचं प्रमाण बाजूच्या वातावरणामध्ये खूप वाढलेलं असतं. अशा वेळी आपण काही पॅरेंट्स जे येतात, स्पेसिफिक काही कंप्लेंट्स घेऊन येतात, त्याप्रमाणे आपण त्या धुपावरती टाकायला स्पेसिफिक अशी औषधं देतो अच्छा. आणि मग त्याचं धूप घरामध्ये केलं जातं. आणि हे तर आहे ना न्यूबॉर्न बेबीच्या आई जर ऐकत असतील ना, तर त्यांनी तर लहान मुलांचे कपडे जिथे ठेवलेले असतात, तिकडे हे धूप नक्कीच फिरवलं पाहिजे. म्हणजे काय होतं माहिती आहे, एक अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीमुळे तिकडचं वातावरण तर शुद्ध होतं. शिवाय लहान मुलांच्या कपड्यावरती जे जर्म्स असतात ना, ते पण नाहीसे होतात आणि करेक्ट. त्यामुळे मग ते सतत मग ते आजारी पडणं वगैरे या गोष्टी मग टाळता येऊ शकतात नक्कीच. करेक्ट. हां. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल, की हे धूप कसं करायचं? तर हो, मग बरोबर. जरा सांगाल का त्याविषयी? गुगूळ आपल्या कोणत्याही आयुर्वेदिक हां, शॉपमध्ये इझिली अवेलेबल हां. असतो. त्याच्यावरती तुम्ही तगर म्हणून वनस्पती आहे किंवा अगदी आपलं साधं कडुनिंबाची पावडर आहे, ती स्प्रिंकल करू शकता. धूप जेव्हा छान पेटतं ना, त्याच्यावरती तुम्ही ते छान स्प्रिंकल करा आणि पूर्ण घरामध्ये ते फिरवा. लहान मुलांच्या कपड्यांच्या इथे फिरवा आणि हे खूपच छान अगदी इफेक्ट देतं. खरं म्हणजे आपल्या आजींच्या काळात हो, किंवा हो. आईच्या काळात येस. तिथे म्हणजे गावी आपण नेहमी पाहतो, की या गोष्टी नेहमी केल्या जातात. केल्या जायच्या. तर ह्याला एक वेगळं महत्त्व आहे. येस. हो, त्यामुळे हो. हे आणि सगळं त्याच्यामागे सायन्स सुद्धा आहे. सायन्स आहे. एक्झॅक्टली, हो. एक्झॅक्टली.
तर जसं तुम्ही आता मला नवीन जन्मलेल्या बाळाविषयी, त्यांच्या आरोग्याविषयी हा. याविषयी सांगताय, की हा. कशा पद्धतीनं त्यांना काय-काय मेडिसिन्स आणि कशा पद्धतीनं आयुर्वेदाच्या मदतीनं त्यांना हे मेडिसिन्स दिले तर हो. ते कसे हेल्दी राहू शकतात आणि त्यांची इम्युनिटी हो. महत्वाचं म्हणजे स्ट्रॉंग होऊ शकते. पण डॉक्टर आता आपण असंही पाहतो, की लहान मुलींना खूप लवकर पिरियड्स येतात. हो. तर याचं काय कारण असू शकतं, हम्म. की म्हणजे खूप कमी वयात हल्ली हो. मुलींना पिरियड्स येतात. यामागे काय कारण असू हो. शकतं? खूप छान प्रश्न आहे आणि खूप गरजेचा सुद्धा आहे, की सगळ्या पॅरेंट्सने सुद्धा समजून घेणं. काय झालंय आजकाल खाण्याचं मी बोलले तसं खाण्याचं प्रमाण म्हणजे डाएट जे आहे ना, ते खूप जास्त चेंज झालेलं आहे. लहान मुलं खूप जास्त जंक फूड खातायत आणि त्याच्यामुळे मग त्यांचं शरीरयष्टी थोडंसं लठ्ठपणाकडे किंवा स्थूलतेकडे, वजन जास्त वाढतंय मुलींचं आणि त्या वयामध्येच मोठ्या दिसायला लागल्या आहेत. अशा करेक्ट. गोष्टी सुद्धा आपल्याला दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरती अनावश्यक केस जास्त वाढायला लागतायत. हे सगळे हॉर्मोनल चेंजेस होण्यामागे 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक तर मोबाईलचा यूज सुद्धा फार जास्त वाढलेला आहे आणि या गोष्टींमध्ये कधी त्याच्यामध्ये स्क्रोल करता अ, काही गोष्टी न बघण्यासारख्या असतात त्यासुद्धा येतात. यामधून सुद्धा बरेचसे हॉर्मोनल चेंजेस होतात अच्छा, आणि म्हणजे जर मुलांनी हं. चुकून काही एडल्ट कंटेंट पाहिला, राइट. तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या शरीरात बदल होऊ येस, शकतो? अगदी, अगदी होऊ शकतात. तर हे हॉर्मोनल चेंजेस सुद्धा लवकर होण्याचं प्रमाण, त्यांचं एक्सपोजर या गोष्टींना लवकर होतंय. शिवाय ते सतत स्क्रोलिंग, ते जे कलर्स चेंज होत असतात, ते ब्राईट लाईट्स ब्राईटनेस. असतात. हां. तर या सगळ्याचा सुद्धा त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटवरती, त्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटवरती आणि मेन म्हणजे ते सतत बसून म्हणजे आउटडोअर गेम्स आता खूप कमी झाले कमी आहेत. झाल्यात. आणि मग ते एकाच जागी बसून ह्या सगळ्या गोष्टी स्क्रोलिंग चालू असतं. इव्हन मित्र पण भेटले ना, तरी सगळ्यांच्या हातात एक-एक मोबाईल असतो खरंय. आणि मग ते स्क्रोलिंग चालू असतं. मग त्याच्यामुळे काय झालंय माहिती आहे, लठ्ठपणा, सिडेंटरी लाईफस्टाईल, ओबेसिटी लहान मुलांमध्ये खूप वाढत चालली आहे आणि मग मुलींमध्ये तर ह्या गोष्टी खूप अफेक्ट करतात. कारण की मग ते ॲक्ने येणं असेल किंवा मग त्यांचं हेअर ग्रोथ मध्ये प्रॉब्लेम असतील हॉर्मोनल आणि मग चेंजेस होतात. येस, हॉर्मोनल चेंजेस होतात. मग पिरियड्स लवकर येणं आणि या गोष्टींमध्ये मग कसं होतं माहितीये, की आईला सुद्धा ती पण प्रिपेअर नसते, मुलगी प्रिपेअर करेक्ट. नसते आणि त्या गोष्टी झाल्या, की मग त्या दोन्ही गोष्टींचा त्रास आईला पण होतो, मुलीला पण बरोबर, होतो. तर बरोबर. आत्ताचं जे वय आहे 10 आणि ह्याच्यामध्येच पिरियड्स यायला लागलेत, तर आईने नक्कीच मुलींना आधीच कल्पना द्यायला पाहिजे ॲट द एज ऑफ 10 की पिरियड्स आल्यावरती काय होणार आहे आणि मग त्याची काळजी कशी घ्यायची आहे, घाबरायचं नाहीये आणि मग ते हायजीन कशी पाळायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी आईने मुलीला काउन्सिल केल्या पाहिजेत. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांनी सुद्धा व्यायाम, आउटडोअर गेम्स आणि अ, अ, स्वतःच्या आहाराकडे म्हणजे फार चिप्सचं प्रमाण, जंक फूडचं प्रमाण अगदी कधीतरी चालेल, पण फार करेक्ट. जास्त ह्या आणि जसं गोष्टी तुम्ही म्हटलत, नाही आल्या की पाहिजेत. हो, हं. आणि जसं तुम्ही म्हटलं, की ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे. येस, राइट. खेळणं, फिजिकल ॲक्टिव्हिटीज फिजिकल कमी ॲक्टिव्हिटी झाली आहेत कमी किंवा झालेल्या आहेत. आउटडोअर गेम्स कमी झाल्यात. हो. त्यामुळे जे फिटनेस राहायला पाहिजे, हां. ते कुठेतरी मला वाटतं तिथे आपण येस. कमी तिथे पडतोय कमी आणि पडतोय. त्या गोष्टींची काळजी घेणं हां. गरजेचं आहे. आणि मग काय होतं माहितीये, पिरियड्स येतात, पण मग ते ना 1 महिना येतात आणि मग परत इर्रेग्युलर होतात. मग PCOSचं प्रमाण सुद्धा मुलींमध्ये खूप जास्त वाढलेलं आहे. मग एकदा पिरियड आले, 2-3 महिने आले नाही, मग परत आले आणि मग हेवी फ्लो राहिला, या सगळ्याच गोष्टी व्हायला लागतात. तर ते करेक्ट. PCOD आणि PCOS, आता PCOSचं नाव सुद्धा बदललंय आणि त्याला PMOS केलंय. हो. कारण की हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. हा फक्त ओव्हरीचा आजार आहे असं आता नाहीये. तर इट्स अ पॉलिसिस्टिक मेटाबॉलिक डिसऑर्डर असं PMOS असा हा झालेला आहे. हो. तर ह्याच्यामध्ये ना सगळ्याच गोष्टी म्हणून बघ आयुर्वेदामध्ये ना प्रत्येक गोष्टीचा बेस आहे ना डाएट आहे. कारण आपण जे खातो त्याचा परिणाम हा शरीरावर होतच असतो. त्यामुळे वयात येणाऱ्या मुलं आणि कसं आहे माहिती आहे, लहान मुलांचं जे वय असतं ना, तो वाढीचा वेळ असतो. त्यांचं जडण-घडण सगळं एक 16 वर्षापर्यंत बरोबर. होणार असतं. म्हणून त्यावेळेलाच आई-वडिलांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं, त्यांच्या एकूणच ॲक्टिव्हिटीजकडे लक्ष देणं हे खूपच गरजेचं असतं.
कारण मग त्याच्यामुळेच त्यांचं शारीरिक, मानसिक आणि सगळा विकास हा 16 वर्षापर्यंत होणार असतो. मग ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला टीनेजमध्ये मुलं येत असतात, त्याच्यामध्ये होतो की या सगळ्या गोष्टी विचारात घेणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. गरजेचं आहे. हम्म. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं एकीकडे फिजिकल ऍक्टिव्हिटीज कमी होते त्यामुळे शारीरिक बदल आपल्याला दिसतात की हो. लठ्ठपणा किंवा काय. हो. दुसरीकडे आपण म्हणतो की मोबाईलचा अतिवापर झाल्यामुळे हो. मानसिक बदल सुद्धा होतात आणि हो. त्यामुळे मग हॉर्मोनल चेंजेस आणि सगळ्याच गोष्टी मेसअप होऊन येस जातात. येस येस येस. पण याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हल्ली मुलींना जसं तुम्ही म्हटलं की खूप कमी वयातच पिरियड्स येतात हो. आणि त्याची कारणं तुम्ही सांगितली. हम्म. पण एकूणच पिरियड्स आल्यानंतर सुद्धा त्यांना खूप त्रास सहन करावा हो. लागतो. जसं पिरियड क्रॅम्प्स हो. आहेत किंवा डिले होणं, हो. अनेकदा डेट्स हो. रेग्युलर नसणं. तर यासाठी पोटात खूप दुखतं हो. मुलींना. हो. म्हणजे ते हो. म्हणजे असह्य सुद्धा असह्य होतं. आहे. करेक्ट आहे. हो. तर यासाठी डॉक्टर काय केलं पाहिजे आणि येस. आयुर्वेदामध्ये यासाठी काही हम्म. ट्रीटमेंट्स आहेत का? आयुर्वेदामध्ये ना पहिलं तर विश्रांती सांगितलेलं आहे, पण ते आता मुलींना नाही पटणार, कारण ते आपण ऍड पण बघतो सॅनिटरी नॅपकिनच्या, की पॅड लावला आणि मग आता हो, सायकल उडी चालवा. मारा, सायकल चालवा. पण या गोष्टी काय करतात माहितीये, आयुर्वेदाप्रमाणे सांगितलंय की वात वाढवतात, आणि जेव्हा आपण शरीरामध्ये वात वाढतो तेव्हा तो कुठेतरी पेन निर्माण करतो, आणि जेव्हा हे सायकल चालू असतं, ब्लीड होत असतं युटेरसमधून, बरेच हॉर्मोन चेंजेस होत असतात बॉडीमध्ये. या वेळेला जर जास्त प्रमाणात ऍक्टिव्हिटीज झाल्या तर मग किंवा खाणं पिणं मसालेदार, तिखट या गोष्टी झाल्या तर मग त्याचा नक्कीच फ्लोवरती परिणाम होतो. मग तो फ्लो जास्त होतो, पिरियडचे क्रॅम्प्स जास्त येतात. तर अशा वेळी एक आहे ना सोपा उपाय सांगते. वातशामक असा आहार म्हणजे काय करायचंय, तर गरम ताजा आहार, आणि शिवाय काळे तीळ माहिती हो, असतील तुला. हो. काळे तीळ, अळशी, बडीशेप, ओवा आणि सैंधव. आता ह्या सगळ्या गोष्टी भाजून ठेवायच्या आहेत, त्याच्यामध्ये सैंधव मिक्स करायचे, आणि सैंधव म्हणजे मिठाचाच एक अच्छा, प्रकार आहे. सेंधा सेंधा नमक नमक, ज्याला राईट आपण राईट. म्हणतो. सॉरी. पिंक सॉल्ट. हां, हां. तर हे एक बनवूनच ठेवायचंय आईने, आणि मग तिला ते पिरियड येण्याच्या एक 5 दिवस आधीच हे सुरुवात, म्हणजे 1 चमचा सकाळ संध्याकाळ जेवणानंतर असं सुरू करायचंय. मग तिचं जे पिरियडचं पेन असणार ना ते नक्कीच कमी होणार, आणि तिला तो फ्लो असेल ना तो पण खूप छान प्रमाणात कमी होणार आहे. हो, तर ते समप्रमाणात घ्यायचं आणि ते भाजून व्यवस्थित सैंधव मिक्स करून ठेवून द्यायचे मिश्रण. करेक्ट. हां. तर हा प्रयोग त्या नक्की करू शकतात. बाकी ओटीपोट शेकवणं आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा वात कमी करायला मदत करतात. सो बेसिकली तुमचं म्हणणं आहे, की जेव्हा पिरियड्स येतात, तेव्हा मुलींना विश्रांती घेणं गरजेचं आहे. येस. हो, कारण अगदी. आपण त्याच्या अगेन्स्ट हां. जाऊन, की काही फरक पडत नाही हो, हो. आणि मग जे काही फिजिकल ॲक्टिव्हिटीज हां. होतात, त्याचा हा त्याचा परिणाम. परिणाम होतो. येस, येस. नक्कीच ओह! दिसून येतो. अरे, बरं. येस. पण याचबरोबर आणखी एक प्रश्न मला हं. वाटतं तो म्हणजे जसं तुम्ही पी-सी-ओ-डी विषयी बोललात. हो. तर पी-सी-ओ-डी सुद्धा हल्ली अनफॉर्च्युनेटली हां. प्रत्येक म्हणजे अं, दुसऱ्या-तिसऱ्या मुलींमध्ये हल्ली हो. दिसायला लागलंय. खूप इतकं जास्त ते प्रमाण वाढलेलं कॉमन आहे. झालेलं हो. आहे. तर पी-सी-ओ-डीचा डेफिनेटली पुढे जाऊन तुमच्या म्हणजे जसं हॉर्मोनल आणि फर्टिलिटीवरती सुद्धा फर्टिलिटी परिणाम या होतो. सगळ्या येस. गोष्टी खरं तर हो, हो, कनेक्टेड हो, आहेत. हो, हो. आणि याला कनेक्टेड तुमचं स्ट्रेस आणि मेंटल हेल्थ हो. सुद्धा आहे. हो, हो. तर याविषयी काय केलं पाहिजे डॉक्टर येस. प्लीज आम्हाला सांगा? आता ना तू स्ट्रेस बोललीस ना, तर लहान मुलं सुद्धा आजकाल हा शब्द वापरतात. आता मला खूप हो. स्ट्रेस आहे. तर हां. अननेसेसरी जे बर्डन आहे, मे बी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील, किंवा बाहेरचं जे काही एक वर्ल्ड आहे, की सगळीकडेच कॉम्पिटिशन आहे आणि मग सगळीकडे धावपळ आहे. मग आई-वडिलांचं त्यांच्या अपेक्षा आहेत. तर या फार जास्त अपेक्षा न ठेवता आपल्या मुलाचं कॅपॅसिटी किती आहे, त्याची बौद्धिक क्षमता कशी आहे, त्याला कोणत्या गोष्टींमध्ये जास्त रस आहे, तो कोणत्या गोष्टीमध्ये जास्त हुशार आणि काय चांगलं करू शकतो, हे ओळखतं. त्याचे आई-वडीलच ओळखू शकतात हे खूप छान करेक्ट. पद्धतीने. हो. त्यामुळे ते आई-वडिलांनी ओळखून त्यांना फार स्ट्रेस न देता या सगळ्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत. आणि मग फर्स्ट रँक, सेकंड रँक हे सगळं अगदी ही रेस. नगण्य आहे. हां. येस. तर तो मग एक फॅक्टर नक्कीच त्यांच्यासाठी कमी ठेवला पाहिजे. म्हणजेच मग मी जसं सांगितलं, की पी-सी-ओ-डीमध्ये बघ म्हणतो आपण, की हॉर्मोनल चेंजेस होतायत. तर ह्या फॅक्टर्स, तर नक्कीच स्ट्रेस आपण त्यांचा थोडा कमी करू शकतो. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे डाएट. त्यांचं खाण्याचं अगदी लहान मुलांसाठी ड्राय फ्रुट्स,
ते पण प्रमाणामध्ये. अक्रोड असेल, अंजीर असेल, काळ्या मनुका असतील, या सगळ्या त्यांच्या आहारामध्ये व्यवस्थित यायला पाहिजे. फक्त मुलींमध्येच नाही तर मुलांमध्ये सुद्धा हॉर्मोन अच्छा. चेंजेस चालू होतात. तर त्यांना सुद्धा ॲक्ने येणं म्हणा किंवा नवीन नवीन शरीरामध्ये जे काही बदल गोष्टी होत बदल असतात होत ना, असतात. ते त्यांना एक्सेप्ट करण्यासाठी आईवडिलांनी त्यांच्याशी व्यवस्थित बोलायला पाहिजे. त्यांना त्याच्याबद्दल लाज नाही वाटायला पाहिजे किंवा एक काय म्हणतो ना आपण, की आपल्या गोष्टींबद्दल पॉझिटिव्हिटी जी यायला पाहिजे ना, ती आई-वडिलांनी त्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्यावरतीच येऊ शकते. तर त्या गोष्टी त्यांच्याशी व्यवस्थित डिस्कस करणं खूप करेक्ट. गरजेचं आहे. एक ओपन डिस्कशन व्हायला पाहिजे. तर या गोष्टी सुद्धा खूप छान अफेक्ट त्यांच्यामध्ये आणि एक पॉझिटिव्हिटी डेव्हलप करू शकतात. शिवाय फार जास्त जंक फूड, आता आई-वडील बिझी असतात, त्याच्यामुळे कधीतरी असं होतं, की काहीतरी प्रोसेस फूड म्हणजे मग ते करेक्ट. केलेलं फ्रीझरमध्ये ठेवलेल्या गोष्टी शॉर्टकट्स. वगैरे येस. तर त्या गोष्टी जास्त दिल्या जातात किंवा तळलेल्या गोष्टी किंवा कधी-कधी रात्री बनवलेलं जेवण आपण कधीतरी टिफिन लवकर पहाटे उठून नाही जमत, त्यावेळेला मुलांना देतो. तर ओव्हरनाईट जे ठेवलेलं फूड आहे, ते नक्कीच टाळलं पाहिजे. मुलांना फ्रेश आणि चांगला आहार, फळं या सगळ्या गोष्टी नक्कीच गेले पाहिजेत. तर ते नक्कीच. आपण काळजी घेऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे आपण बोललो तसं फिजिकल ॲक्टिव्हिटी. करेक्ट. तर यामध्ये त्यांना एनरॉल करणं त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे, फार जास्त सुद्धा नाही व्हायला पाहिजे. खरंय. तर त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये एनरॉल करणं. म्हणजे त्यांचा जो स्क्रीन टाईम आहे ना, तो सुद्धा जरा कमी व्हायला ऑटोमॅटिक नक्कीच कमी मदत होतो. होईल. हो, हो, येस. हो. मॅम सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आयुर्वेदाकडे आता बरीच लोकं वळलेली हो, आहेत आणि त्यांचा विश्वासही वाढलेला आहे हो. आयुर्वेदामध्ये आणि सगळ्यात बेस्ट पार्ट आहे की कुठेही साइड इफेक्ट्स होत नाही आणि हं, जे होतं ते चांगलं, ती प्रोसेसच खूप छान आहे हं. आणि आपली आहे, आपल्या येस, देशातली आहे. येस. मला एक प्रश्न यामध्ये करायचा आहे तो म्हणजे की हल्ली पालकांना एक खूप सतत कंप्लेंट असते. हं, ती म्हणजे की माझ्या मुलांना भूक लागत नाही, मग ते योग्य आहार घेत नाही हं. किंवा भूक लागते तर मग चिप्स आणि बिस्किट्स आणि याची हो, भूक लागते, पण हो. जेवणाची भूक लागत नाही. जेवणाची भूक नाही तर लागत. यासाठी काय उपाय आहेत किंवा काय फॉलो केल्याने या गोष्टीवर हं. आपण सोल्युशन मिळवू शकतो? येस. थोडंसं कठीण आहे आईला ह्या गोष्टी, कारण की आता आई पण वर्किंग असते, ती बिझी असते बरोबर. आणि या सगळ्यातूनच तिला मुलाच्या मागे-मागे लागणं किंवा त्याला हे खा वगैरे ह्या गोष्टी तिला करणं थोडं-थोडं कठीण जातं. पण यातूनच आपण काही सोप्या रेसिपीज काढू शकतो किंवा मुलांना ना प्रेझेंटेबल जे असतं ना, ते खूप आवडतं. तर आपण असं करू शकतो, की एखादी व्हेजिटेबल टिकीच आहे, पण ती त्याला काहीतरी छान फॉर्ममध्ये असं मस्त हां. प्लेटमध्ये सजवून दिली आहे हं. वगैरे असं काहीतरी फॉर्मेशनमध्ये दिली तर नक्कीच ते खातील. आणि ना कधी-कधी कसं असतं माहितीये, लहान मुलांना खरंच इच्छा नसते. तर यामागची कारणं काय आहेत ना, हे पण शोधून काढणं खूप इम्पॉर्टंट असतं. अच्छा. आता ती इच्छा का नसते, तर एकतर त्यांचं पोट साफ होत नसतं. कधी-कधी शाळेत जातात ते फार घाईघाईत उठतात आणि मग 20 मिनिटामध्ये, अर्ध्या तासात पटापट, पटापट काहीतरी खायचं आणि निघायचं, अशा गोष्टी होतात. त्यामुळे मग काय होतं माहितीये, पोट तिकडे त्यांना मोशनची कळ येते. आणि मग ती कुठेतरी मग ते अनहायजीन असेल किंवा व्यवस्थित नसेल किंवा जातच नाही, टीचरला कसं विचारू? या सगळ्या गोष्टी आल्यामुळे ते तिकडे ती होल्ड मोशनचं कळ होतं. हां. होल्ड होते. आणि मग या सगळ्या गोष्टींना त्यांचं पचन परत बिघडतं. बिघडवण्यामध्ये मदत करतात. मग ते भूक न लागणं आणि मग कॉन्स्टिपेशन परत होणं, या सगळ्या गोष्टी त्यामुळे त्याच्यावरती वर्क करावं लागतं. मुलांना थोडंसं मोकळं ह्याच्याविषयी बोलून टीचरला ह्या गोष्टी विचारणं, की मी मोशनला जाऊ का? किंवा इव्हन युरिनेशनचा अर्ज असेल, तर यासाठी सुद्धा त्यांनी जायला पाहिजे शाळेत असले तरी सुद्धा. आणि मेन म्हणजे थोडंसं लवकर उठवायला पाहिजे आपण मुलांना, त्यासाठी लवकर झोपवायला पाहिजे. तर हं. लवकर उठणं, लवकर झोपवणं या सुद्धा गोष्टी, या सगळ्या भूक वाढण्यासाठी, मोशन व्यवस्थित क्लिअर होण्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहेत. राइट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जंत. तर कृमी, असं आयुर्वेदामध्ये कृमींचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यामध्ये रक्तच कृमी पण असतात. तर या कृमींचं प्रमाण जर वाढलं, जंताचं प्रमाण वाढलं, तर मग मुलांची भूक कमी होते. आणि काय होतं माहितीये, मुलांचं अगदी लहान मुलं असतात त्यांचं काहीतरी तोंडात घालणं किंवा काहीतरी एखादी वस्तू उचल, ते थोडंसं चाटलं गेलं, काहीतरी करेक्ट. तोंडामध्ये हां. गेले किंवा मातीचे हात आहेत, स्वच्छ नाही धुतले. मग त्याच्यातून जंत आतमध्ये जातात आणि मग ते
डायजेशन बिघडवतात, अंगावरती खाज, रॅशेस, टॉयलेटच्या जागी खाज येणं, करेक्ट. हे सगळे कृमींचे सिम्पटम आहेत. मग भूक न लागणं, हे सगळं त्याच्यातच आलं. त्यामुळे मग अशी कृमीनाशक औषधं आयुर्वेदात सांगितली आहेत, जी मुलांना आपल्याला द्यावी लागतात आणि मग त्याच्यामुळे सतत होणारे कृमी, मग त्यांची भूक सुधारायला मदत होते. तर ही औषधं आपण आयुर्वेदामध्ये देतो, की देतो. त्याच्यामुळे कृमी कमी होतील, मुलांची भूक छान होईल आणि त्यांचं मोशन सुद्धा व्यवस्थित, म्हणजे पोट साफ होण्याची प्रक्रिया पण छान होईल असं. खरं आहे. आणि असं म्हटलं जातं ना, की आपल्या पूर्ण आरोग्य सिस्टममध्ये हां. पोटापासून खरं तर ती येस, सुरुवात आहे येस. आणि तुमचं गट हे गट हेल्थ नेहमीच चांगलं असेल तर करेक्ट, सगळंच छान असतं. सो ते करेक्ट. आयुर्वेदामध्ये ना जिभेपासून सांगितलंय ते अच्छा. अगदी आपल्या गुदमार्गापर्यंत, म्हणजे माउथ टू अॅनोरेक्टल रिजन, हे आपलं पूर्ण एक डायजेस्टिव्ह सिस्टीमचं वर्णन आहे. तर हं. ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्या तोंडापासून सुरू होते. सो त्यांना आहार पण असा द्यायला पाहिजे ना, की तो थोडासा त्यांना चवीला छान असेल आणि हं. तो छान प्रेझेंटेबल जसा असेल. तर त्यामुळे मग त्या गोष्टी सुद्धा त्यांच्या माइंडवरती इम्पॅक्ट करतात. जिभेला चांगला स्पर्श, चांगलं गरम जेवण गेलंय किंवा करेक्ट. ते टेस्टी आहे, तर ह्याचा सुद्धा इफेक्ट खूप छान पद्धतीने त्यांची भूक वाढवण्यासाठी होतो. राइट. नक्कीच. आणि याचबरोबर मॅम खरं तर खूप आता ही 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 कंप्लेंट सुद्धा पालकांकडून नेहमी असते, की मुलांची हाईट वाढत नाही. राइट. तर यालाही मला वाटतं जसं तुम्ही म्हटलत, की फिजिकल ॲक्टिव्हिटी हो, ही खूप गरजेची हो, आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहे हो. खरं तर एकमेकांना. कनेक्टेड आहेत. म्हणजे तुम्ही योग्य आहार घ्या, तुम्ही हो. फिजिकल ॲक्टिव्हिटी फिजिकल. घ्या, या सगळ्या गोष्टी हो. कनेक्टेड आहे. तर मग हाईट वाढण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही खास उपाय आहेत का? जे म्हणजे आपल्या प्रेक्षकांना आणि विशेष येस. करून जे पालक बघतायत हो. त्यांना मदत होईल? हो, नक्कीच. आयुर्वेदामध्ये खूप छान उंची वाढण्यासाठी औषधं सांगितलेली आहेत. आता बघ कसं आहे माहिती आहे, कॉम्पिटिटिव्ह जेव्हा एक्झाम्स असतात किंवा आपण एखाद्या प्रोफेशनला जातो, तेव्हा तिकडे मग हाईटचं काहीतरी एक स्पेसिफिकेशन असतं करेक्ट, आणि तेव्हा आपल्याला कळतं, अरे आपण हाईटवरती काहीतरी कामच नाही केलं. पण करेक्ट. मग ती वेळ येऊनच द्यायची नाहीये. लहान मुलांचं जेव्हा तो 16 वर्षापर्यंत, म्हणजे त्यांचे हॉर्मोनल किंवा टीनेज येण्याच्या आधीच जर आपण हे व्यवस्थित त्यांची काळजी घेतली, तर त्यांची हाईट वाढायला खूप छान मदत होते. आणि हाईट वाढीचा संबंध आयुर्वेदाने सांगितलाय तो आपल्या बोन्सची ग्रोथ, म्हणजे आपल्या अस्थींचं, म्हणजे आपल्या हाडांचं आरोग्य कसं आहे ना, त्याच्यावरती डिपेंड असतं आपली हाईट वाढते ते. त्यामुळे करेक्ट. आपण आयुर्वेदामध्ये हाईट वाढवण्यासाठी जर मुलं आली, तर त्यांना मेन म्हणजे बोन्स व्यवस्थित होण्यासाठी औषधं देतो. त्याशिवाय तसाच आहार सुद्धा रेकमेंड करतो. तर मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी ना डिंक खूप छान असा महत्वाचा आहे. तर तो कॅल्शियम पण सप्लिमेंट देतो आणि हाडातलं वंगण वगैरे वाढवतो, हाडांची वाढ छान करतो. त्याचप्रमाणे लाक्षादी गुगुळसारखी काही औषधं आहेत, जी हाडांच्या वाढीसाठी, बळकटीसाठी मदत करतात आणि त्यामुळेच मग आपलं छान अशी हाईट वाढायला मदत होते. त्याशिवाय ना अळीव आहेत. अळीव ऐकले असतील हो, तू. हो, अळीवाचे लाडू हो. येतात वगैरे. तर ते उष्ण आहेत, पण हे प्रमाणामध्ये जर मुलांना व्यवस्थित रेग्युलर दिलं गेलं, एकतर अळीवाचा लाडू जर आपण ओल्या नारळासोबत केला, हं. तर तो उष्ण नाही पडत आणि त्याच्यावरती दूध प्यायचं. असा प्रयोग जर एक छोटा लाडू किंवा अळीव नुसते जरी गिळले आणि त्याच्यावरती दूध प्यायले मुलं, किंवा अळीवाची खीर आई देऊ शकते. तर या अळीवाच्या वापराने खूप छान अशी अच्छा. हाईट वाढते मुलांची. हां, तर तो प्रयोग आपण नक्कीच करू शकतो. 1 चमचा सकाळ-संध्याकाळ असं तुम्ही त्याला दुधात भिजवून सुद्धा देऊ शकता. अळीव गिळायचे आहेत, चावायचं सुद्धा नाहीये. तर बरोबर. तो प्रयोग खरंच करू शकता आणि त्याचे खूप छान असे रिझल्ट दिसून येतात. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी असं ना आयुर्वेदात सांगितलंय. हं. म्हणजे जे निसर्गामध्ये असतं ना, तेच आपल्या बॉडीमध्ये असतं, म्हणजे शरीरात असतं. त्यामुळे ना बांबू, तू हां. ऐकलं असेल, बांबू बघितलं असेल, तर त्याचं स्पाईन सारखं स्ट्रक्चर असतं. करेक्ट. तर मुलांची हाईट वाढताना नेहमी 2 बोन्सच्या मध्ये होते, स्पाईनमध्ये होत असते. तर स्पाईनचं पण आरोग्य आपल्याला जर छान ठेवायचं असेल, तर आपण अशा गोष्टी इन्क्लूड करतो. म्हणजे बांबू आहे, जसं मी सांगितलं तो स्पाईनसारखाच दिसतो. तर बांबूपासून बनवलेले लेप आहे, नाकात टाकायचं तेल असतं, नस्य करतो आपण. अच्छा. त्याची औषधं आपण वापरतो आणि त्याचे सुद्धा इफेक्ट छान असे हाईट वाढीसाठी दिसतात. शिवाय तुम्ही मुलांना लोंबकळण्याचा व्यायाम आहे, बरोबर. स्ट्रेचिंगचे एक्सरसाइजेस आहेत, सायकलिंग आहेत, हे रेग्युलर त्यांना सांगू शकता करायला, जेणेकरून हाईट छान ग्रो होईल. आणि बाकी एक फॅक्टर आहे तो म्हणजे जीन्स. हं. आई-वडिलांचे जीन्स म्हणजे त्यांच्या हाईटप्रमाणे असतं, पण तरीही आपण खूप छान पद्धतीने
त्यांच्यासाठी ह्या सगळे उपाय केले तर त्यांची हाईट अगदी छान वाढते. म्हणजे जर आईबाबांचे जीन्स तसे असतील हो. की आईबाबांचीच हाईट कमी आहे म्हणून कमी बाळाची आहे. हाईट कमी, पण मग ह्याला बदलता येतं येस, का? बदलता नक्कीच येतं. जर हे आपण प्रयोग बरोबर 16 वर्षाच्या आधी, मुलींमध्ये पिरियड येण्याच्या आधी आपण जर हे प्रयोग केलं, तर नक्कीच आयुर्वेदिक औषधं, डाएट आणि जो मी सांगितलं तसं ताडासन आहे, स्ट्रेचिंगच्या एक्सरसाइजेस आहेत, लोंबकळण्याचा व्यायाम आहे, यासारख्या गोष्टी रेग्युलर आपण ठेवल्या तर मुलांची हाईट खूप छान वाढते. त्याच्यामध्ये मग काहीच त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. क्या बात आहे! म्हणजे मला असं वाटतं, की हा एक खूप कॉमन प्रॉब्लेम हो, लोकांना जाणवतो आणि हो. जसं तुम्ही म्हटलात, की काही कपल्स पण असे पालक असे असतात, की ज्यांची हाईट कमी आहे म्हणून मुलांची हं. हाईट कमी होते आणि मग आपण असाच विचार करून जातो आणि हो, मुलांची हाईट कमी राहते. हो. पण त्यावर जर तुम्ही म्हटलात तसं आयुर्वेदामध्ये येस, त्यावरही सोल्युशन आहे आहे. आणि ते फॉलो केल्याने मुलांची हाईट चांगलीच होऊ शकते. हो. डॉक्टर एक खूप महत्वाचा विषय आहे खरं हं. तर हा आपण सुरुवातीलाही घेऊ शकलो असतो पण ह्यावर मला असं वाटतं थोडं विस्तारित उत्तर देणं गरजेचं आहे ते म्हणजे जसं हल्ली ऑटिझम हं. हे खूपच कॉमन झालेलं आहे येस, मुलांमध्ये येस. सुद्धा म्हणजे मग त्याला वेगवेगळी कारणं असू हं. शकतात पण ऑटिझम जसा आहे किंवा अटेन्शन डेफिशियन्सी हा येस. सुद्धा एक आजार आता आपल्याला हळूहळू हो, कळू लागलेला आहे आणि पॅरेंट्स त्याबाबत पालक त्याबाबत थोडेसे सतर्क झालेले हो. आहेत तर ह्याविषयी सांगा कारण एकूणच बाळाचं पूर्ण फ्युचर हो, यावर आधारित हो. आहे की एक हेल्दी बाळ हुशार बाळ हवं आणि तेव्हाच कुठेतरी हं. जाऊन पुढे तो काहीतरी आयुष्यात तो तसा घडू शकतो बरोबर. पण ह्या आजारांविषयी हं. कशी म्हणजे माहिती द्याल आणि हो. त्यावर काय अशा गोष्टी आहे की त्यावर सोल्युशन आपल्याला मिळू शकतं. ADHD आणि ऑटिझम असे बरेच पेशंट येतात. त्यांचे पॅरेंट्स सुद्धा असतात. जो मुलगा असतो तो फार हायपर ॲक्टिव्ह असतो. हो. म्हणजे एका जागी शांत बसूच नाही शकत किंवा मग त्यांच्यामध्ये फार जास्त चिडचिडेपणा, राग किंवा मग एखादी वस्तू जोरात फेकून देणं, या सगळ्या गोष्टी दिसतात आणि त्याच्यामुळे मग पॅरेंट्ससुद्धा खूप असे त्रस्त झालेले असतात. तर असे आपल्याकडे मी तुला एक केस सांगते. आपल्याकडे एक मुलगी होती जी 10 वर्षाची होती आणि मग ADHD तिला डिटेक्ट झालेलं आणि ती जेव्हा क्लिनिकमध्ये यायची तेव्हा ती फारच म्हणजे ही वस्तू उचल, प्रोडक्ट उचल, मग ते इकडून तिकडे कर, सो परत जोरजोरात. ADHD म्हणजे तुम्ही फोकस्ड राहत नाही बरोबर. येस, हा येस. हा आणि ते हायपर ॲक्टिव्ह पण असतात फार अच्छा जास्त. अच्छा हां, फोकस नसतात, हायपर ॲक्टिव्ह असतात. एखादी वस्तू म्हणजे ते स्थिर बसणारच नाहीत, फार चंचल असतात. सतत इकडून तिकडे धावाधाव, धावाधाव असं त्यांच्यामध्ये फार असतं. तर ती मुलगी तशीच होती आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं, आई-वडिलांची पण सतत धावपळ, धावपळ आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं जे स्ट्रेस आहे, ते होतं. त्या मुलीला आपण व्यवस्थित अशी औषधं दिली, जी आपल्या आयुर्वेदामध्ये शंखपुष्पी, ब्राह्मी, जटामांसी, शिवाय ज्येष्ठमध अशी बरीचशी औषधं आहेत, जी ब्रेनवरती काम करतात. हा जो हायपर ॲक्टिव्ह सिंड्रोम आहे, त्याच्यावरती जाऊन काम करतात. शिवाय शिरोधारा आणि जलोका, लीच थेरपी. आता असं वाटेल, की मुलं पंचकर्म घेतील की नाही? पण आपल्याकडे येणारी लहान मुलं खूप छानरित्या स्वतःहून पंचकर्मांसाठी विचारतात. ते स्वतः व्यवस्थित पंचकर्म घेतात. मला माझ्या पेशंटने छोटीशी नोट पण दिलेली, की "डॉक्टर काकू आपण जलोका नंतर कधी करणार आहोत?" हो तर ती त्या जलोका म्हणजे लीचेस तर त्यांना सुद्धा घाबरत नव्हती. तर आपण तिला अच्छा ते ते लीच ॲप्लिकेशन. लीचेस म्हणजे जे येस. ब्लड सक ब्लड करतात सक करतात. ओ येस. तर ह्या सगळ्या गोष्टी लीच ॲप्लिकेशन आहे, नस्यसारखं आहे, ज्याच्यामध्ये नाकात औषध टाकतो आणि काही औषधं आहेत. मेनली औषधं आहेत, जी आपण अशा पेशंटना देतो आणि त्यांच्यामध्ये ड्रास्टिक म्हणजे ती ना 1-1.5 महिन्यानंतर आली ना, तेव्हा तिच्या आईचे जे रिव्ह्यू आहे ना, की ती एवढी म्हणजे एक स्ट्रेस रिलीव्ह आपण म्हणतो ना, आई जास्त वाव खुश होती. फर्स्ट सिटिंगमध्ये ते आलेले तेव्हा आई डिप्रेस आणि बोलत नव्हती आमच्याशी सुद्धा. वडील सगळं सांगत होते. पण जेव्हा 1.5 महिन्यांनी आई आली ना, तेव्हा ती स्वतःहून बोलत होती, की आज हिने असं केलं, आज तिने ते वा केलं आणि ती मुलगी छान असं प्रिस्क्रिप्शन पॅडवरती एक छोटं ड्रॉइंग काढत होती. तर हे चेंजेस आहेत ना, हे आपल्याला आयुर्वेदिक औषधांनी करता येतात आणि त्या मुलांची झोप पण छान सुधरवता येते. तर ADHD असेल किंवा ऑटिझम असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या खूप छान पद्धतीने आयुर्वेदिक औषधांनी, पंचकर्मांनी मॅनेज होतातच होतात. क्या बात है अ, पण यामध्ये एक हा पॉइंट मला ॲड करायला आवडेल, की ना
प्रेग्नन्सीमध्ये अॅनामोली स्कॅन म्हणून असतं. बरोबर. तर हे सगळे स्कॅन करणं पण खूप इम्पॉर्टंट असतं आणि प्रेग्नन्सीमध्ये काळजी घेणं सुद्धा खूप गरजेचं असतं. कारण की मग ह्या सगळ्या गोष्टीच मग मुलांच्या ह्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये, त्यांच्या ब्रेनच्या म्हणजे वाढीसाठी ह्या सगळ्या गोष्टी खूपच इम्पॉर्टंट असतात, त्यांची ओव्हरऑल ग्रोथसाठी. तर ते अॅनामोली स्कॅन आईने व्यवस्थित करून घेणं हे अगदी गरजेचं आहे. गरजेचं आहे. ओके. पण मग बाळाला ऑटिझम होऊ नये किंवा अशा प्रकारचे अनेक आता जे काही सिंड्रोम्स आपल्याला दिसतात, तर ज्यामुळे बाळाचं संपूर्ण आयुष्य किंवा त्याचं हं. फ्युचरच खराब होऊ शकतं. तर मग या गोष्टी टाळाव्यात म्हणून हं. काही उपाय आहेत का? येस. ह्याच्यासाठी ना उपाय म्हणजे बघ, एकतर आहे ना लग्न आहेत ना, ते आता कसं आहे माहिती आहे, करिअर आणि सगळ्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये ना लग्नाचं वय झालंय आता 34-35 आणि हो. हा म्हणजे अगदी मेनोपॉजच्या जवळ-जवळ येणारा असा वय हा आहे. हे आहे एज ग्रुप. त्यामुळे मुलींची लग्न उशिरा होतात आणि मग त्यामुळे मग हे जे अॅनामोलीजचे प्रमाण आहे ना, ऑटिझम असेल किंवा ADHD सगळ्यासारख्या गोष्टी आहेत किंवा अजून पण बऱ्याच डिसऑर्डर्स आहेत. या सगळ्या गोष्टींना जास्त करून ज्यांच्यामध्ये लेट उशिरा लग्न झालेले आहेत किंवा काही जण फर्स्ट बेबी व्यवस्थित वेळेवर होतं आणि सेकंड बेबीचा चान्स अगदी लेट मुलगा घेतात. मोठा झाल्यावरती वगैरे घ्यायला जातात, पण तेव्हा त्यांचं वय वाढलेलं असतं. अशा वेळेला ना बीज, मी जसं मगाशी आपण बोललो, बीज म्हणजे ओवम आणि स्पर्म यांची क्वालिटी ह्या वेळेला चांगली नसते आणि त्यामुळे मग त्यांचा संयोग झालेलं जे एम्ब्रिओ असतं तेच हेल्दी बनत नाही हं. आणि मग हे सगळे ब्रेन डेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम होणं वगैरे या सगळ्या गोष्टी दिसतात. तर नक्कीच एका योग्य वयामध्ये हं. लग्न होणं हे फार इम्पॉर्टंट आहे आणि मग करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन होणं सुद्धा. आणि प्रेग्नन्सी प्लॅन करताना नक्कीच एखाद्या वैद्याचा सल्ला घेतलात तर हे सगळे प्रॉब्लेम होणार नाही. डॉक्टर हल्ली आता स्पेशली जो काही सीझन आहे त्यामध्ये मुलांना सर्दी, खोकला या गोष्टी खूप कॉमन झालेल्या आहेत. त्याचं हो. प्रमाण वाढत चाललंय आणि मे बी ह्याला कारण पोल्युशन सुद्धा असू शकतं कारण येस. पोल्युशनचंही प्रमाण वाढत हो. चाललेलं आहे. पण काय उपाय आहे आयुर्वेदामध्ये यावर? आणि त्याचबरोबर अशाही काही गोष्टी आहेत का जेणेकरून हे होणारच नाही किंवा याचं प्रमाण कमी होईल? येस. सीझनल चेंजेससाठी आपण लहान मुलांना ना काही सवयी लावणं खूप इम्पॉर्टंट असतं. जसं की बाहेरून आले की हातपाय स्वच्छ धुणं, शिवाय पावसाच्या पाण्यामध्ये खेळतात तेव्हा येऊन गरम पाण्याने अंघोळ करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय त्याशिवाय काही काढे असतात किंवा काही औषधं आहेत जी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत आणि ती घ्यायला अतिशय इझी आहेत आणि काही औषधं आहेत जी मधासोबत घ्यायची असतात. त्यामुळे अच्छा. मुलं ती अगदी आवडीने घेतात. तर हं. हे असे उपाय आपण लहान मुलांना अगदी लगेचच अँटिबायोटिक्स किंवा अँटी हं. ॲलर्जिक ज्या गोष्टी आहेत ना, जी औषधं आहेत, त्यांच्याकडे न जाता, अशी रासायनिक औषधं न देता आपण आयुर्वेदाच्या सहाय्याने त्यांचा सर्दी खोकला जर बरा केला, तर तो परत-परत येत नाही. कारण काय होतं माहिती आहे, अँटिबायोटिकचा कोर्स केला, तिकडे ते सप्रेस केलं, की परत त्यांचं इम्युनिटी तर डाऊनच असते आणि परत त्यांना तो सर्दी खोकला ताप व्हायला लागतं. करेक्ट. त्यापेक्षा जर त्याच्या मूळ कारणाशी आपण जर काम केलं आणि त्यांना आपण आयुर्वेदातली काही औषधं आहेत, काही कल्पना आहेत, अर्ककल्पना आपण त्यांना म्हणतो. तर ती तुळस, बेल, दुर्वा यासारखे अर्क काढलेले असतात. डिस्टिलेशन प्रोसेसने आम्ही ते काढतो. म्हणजे अगदी ट्रान्सपरंट तुला पाण्यासारखं ते औषध असतं. तर ते घ्यायला सुद्धा मुलांना इझी असतं आणि त्यांचं सर्दी, खोकला, ताप हे अगदी मुळापासून बरं होतं आणि मग ते परत-परत होण्याचं प्रमाण हे येतच नाही. इम्युनिटी शिवाय बिल्ड होते. इम्युनिटी बिल्ड होते. राइट. शिवाय सुवर्णप्राशन आहे, च्यवनप्राश आहे, हे त्यांच्या रेग्युलर वापरामध्ये ठेवलेलं चांगलं आहे. धूपन करणं घरामध्ये हे इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय ना आपल्याकडे एक ना लहान बाळ होतं, ज्याला ना खूप असं त्याची आई घेऊन आलेली आणि त्याला धाप असं म्हणजे अगदी त्याची छाती वर-खाली, अरे! वर-खाली. म्हणजे त्याचा रिस्पिरेशन रेट आहे ना तो वाढलेला. त्याला श्वास दम फास्ट-फास्ट, दम हां, लागत त्याला होता. श्वास हा जोरात-जोरात घ्यावा लागत होता. 1 वर्षाचं होतं. तर आपण त्याच्या आईला एक आपल्याकडे अळशीचा आपण लेप बनवतो. अळशी आहे, आंबे हळद आहे, वचा यासारखं औषधं एकत्र करून तो लेप असतो. तो तिला त्याच्या छातीवर लावायला सांगितला. विदिन 1 to 2 अवर त्याचा आर-आर म्हणजे रेस्पिरेशन रेट हा खूप छान पद्धतीने कमी व्हायला मदत झाली. क्या तर बात! ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या अगदी छान लहान मुलांवरती आयुर्वेद हा खूप सुंदररित्या काम करतो. त्यामुळे लगेचच त्याला सर्दी झाली आहे किंवा छोटंसं काहीतरी इन्फेक्शन झालंय किंवा पोटाचं काहीतरी इन्फेक्शन झालंय, तर लगेचच त्यांना काही रासायनिक औषधं न देता त्यांना आपण आयुर्वेदाच्या सहाय्याने खूप छान पद्धतीने बरं करू शकतो.
वा, किती येस. छान आहे हे म्हणजे. आणि लहान मुलांना आपण अनेकदा जेव्हा डायरेक्ट अँटिबायोटिक्स आणि इतक्या हेवी मेडिसिन्स देतो, येस. त्याचेही अनेक साइड इफेक्ट सुद्धा हो, असतात. हो. त्यामुळे मला असं वाटतं आयुर्वेद हे आपलं आयुर्वेद आहे आणि येस. त्याच्यानी म्हणजे आपण आपल्या वर्षानुवर्ष, हजारो लहानपणापासून वर्ष पण आजी आपल्याला तेच द्यायची. त्यामुळे एक्झॅक्टली. आपल्या जीन्समध्ये ॲक्चुअली ते सगळं आहे आणि राइट, म्हणूनच मे बी आपल्याला लवकर इफेक्ट होतो आणि राइट. या सगळ्या गोष्टींकडे नक्कीच वळलं पाहिजे. डेफिनेटली. डॉक्टर, जसं तुम्ही म्हटलत, की असे काही औषधं आहेत हं. आयुर्वेदामध्ये, की जे घेतल्याने तुमची इम्युनिटी बिल्ड होते. सर्दी हो. खोकल्यासारखे आजार आजार. तुम्ही लांब ठेवू शकता आणि येस. त्याचबरोबर अशाही अनेक गोष्टी आहेत, की जसं मुलींना पिरियड्स लवकर येतायत हं. किंवा पोटात दुखतंय पिरियड्स हं. असताना हो. किंवा क्रॅम्प्स येतात. या सगळ्या गोष्टींसाठी जसं तुम्ही म्हटलत, की आयुर्वेदामध्ये औषध आहेत. पण ही औषधं आम्हाला हवी आहेत. तर येस. त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल आणि हां. तुमच्या क्लिनिकची माहिती आम्हाला मिळेल का? आणि ह्या औषधांसाठी म्हणजे कशी प्रोसेस आहे ही? ओके. तुमचा ॲड्रेस काय आहे? या सगळ्या गोष्टी मला वाटतं या निमित्तानं तुम्ही आम्हाला सांगाव्या. येस. डॉक्टर सावंत विश्वस्वरूप आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर आपलं क्लिनिक 2 ब्रांचेस आहेत आपल्या. एक नौपाडा विष्णुनगर येथे आहे आणि दुसरी ब्रांच हिरानंदानी इस्टेट रोडला आहे. तर या दोन्ही ब्रांचमध्ये आपण स्क्रीनवरती नंबर देऊया. त्या त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट केलात, की तुम्हाला लगेचच आमची रिसेप्शनिस्ट आम्हाला कनेक्ट करून देईल. तुमचे काही डाउट्स असतील तर आम्हाला तुम्ही Instagramवरती सुद्धा फॉलो करू शकता. तिकडे सुद्धा विचारू शकता किंवा मग डायरेक्टली कॉलवरती सुद्धा विचारू शकता. ऑनलाईन कन्सल्टेशन पण अवेलेबल आहे आणि क्लिनिकमध्ये आपण हं. येऊन भेटू सुद्धा शकता. क्या बात आहे डॉक्टर. खूप महत्त्वाची माहिती आज तुम्ही आम्हाला दिलीत आणि खरंच म्हणजे मी स्वतः खूप मनापासून आयुर्वेद फॉलो करते आणि जर अशाही गोष्टींसाठी जर आपण आयुर्वेदिक औषधांनी लहान मुलांचं आरोग्य उत्तम करू शकतो, त्यांना बरं करू शकतो, त्यांची इम्युनिटी बिल्ड करू शकतो. जसं तुम्ही म्हटलंत भूक लागणं, हाईट वाढणं या गोष्टींसाठी जर त्याचा फायदा होत असेल, तर मला वाटतं नक्कीच प्रेक्षकांनी त्याचा फायदा घेणं खूप गरजेचं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेद हे मुळापासून आपल्याला बरं येस. करतं आणि रूट कॉज दुसरी स्ट्रेट गोष्ट करतं. म्हणजे याचे काहीच साइड इफेक्ट्स नाही आहेत. येस. त्यामुळे म्हणजे फक्त वैद्याच्या सल्ल्याने आणि योग्य एक्झॅक्टली. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित घ्या. नक्की, नक्की. येस. थँक सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक